विचार आपण ऐकून घेऊ तसं वागण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। एवढेच या ठिकाणी बोलतो मी। मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे जन्मोत्सव समितीचे आभार व्यक्त करतो। मी माझे आभार देतो। धन्यवाद सर। श्री रामदास सरांनी त्यांचा परिचय पूर्ण व्यवस्थितरित्या करून दिलेला आहे। तरी मी विनंती करतो आजचे प्रमुख व्याख्याते श्री डोयर सर यांना आपण सर्वांनी टाळ्यांनी स्वागत करावं। हॅलो सर, दादा याचा इको थोडा कमी करा आणि बास द्या, ट्रबल कमी करा, त्याचा ट्रबल 40 वर ठेवा, बास 60 वर ठेवा आणि इको 30 वर राहिला तरी चालेल। हॅलो 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 हॅलो, महिलांना विनंती आपण स्टेजच्या डाव्या बाजूला बसायचं आणि पुरुषांनी थोडस उजव्या बाजूला। विनंती आहे जर आपण इकडून येऊन बसावं, तर इकडच्यांनी इकडे बसलं तरी चालेल। असे राजमाता लोकमाता विश्वजननी माँसाहेब भाऊसाहेब जिजाऊ, ज्या माणसांनी हे देखणं सत्य सत्यात उतरवलं आणि जगाला आदर्श राज्य बहाल केलं, ते या जगाचे स्फूर्तिस्थान विश्ववंदनीय कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, या जगातील स्वराज्यासाठी पहिलं बलिदान देणारा, या जगातला वीरपुत्र, या जगातला आर्किटेक्ट, या जगातला सर्वोत्तम साहित्यिक, या जगातला महान कवी धर्मवीर संभाजीराजे भोसले। हा देश कोणत्या धर्मग्रंथावर चालत नसून संविधानावर चालतो, असं सर्वोत्तम संविधान बहाल करणारे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या जगाला शांतीचा संदेश देणारे अत्तदीप भव स्वयंदीप भव, तुमच्यात प्रकाशमान करण्याची शक्ती आहे, तुमच्यामध्ये प्रेरित करण्याची शक्ती आहे आणि तू स्वतः उभा टाकू शकतोस, असं जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत महामानव गौतम बुद्ध, दिवसा गावातली घाण आणि रात्री डोक्यातली घाण साफ करणारे तपोमूर्ती कर्मयोगी संत गाडगे बाबा, या जगामध्ये पहिली महाराजांची समाधी शोधून काढणारे आणि शिक्षणाची ज्योत याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहिल्यांदा पेरणारे प्रेरणास्थान शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिराव फुले आणि माँसाहेब फुले यांना प्रथमतः नमन करतो, नतमस्तक होतो। या जगाच्या पाठीवर ज्या ज्या व्यक्तींनी इतिहास लिहिला गेला, त्या इतिहासाच्या पाठीमागे जी कारण मीमांसा लागते, त्यासाठी आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई तुम्हा आम्हाला करावी लागते। या जगातले हिंदवी स्वराज्याच्या अस्मितेसाठी ज्यांनी अभंगाच्या माध्यमातून इथल्या स्वराज्यासाठी उभा करणाऱ्या तरुणांची पिढी उभा केली आणि वारकरी संप्रदायाचा धुरा समर्थपणे खांद्यावर पेलला, ते संत श्रेष्ठ तुकोबाराय, ज्यांनी तो खांद्यावर धरलेला धुरा अभंगाच्या माध्यमातून खाली टेकवला नाही, तर त्यांचाच वारसा पुढे नेण्याचं काम
याच वारकरी संप्रदायाने केलं ते संत श्रेष्ठ नामदेवराय. या कालखंडातले शेवटचे संत ज्यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून विज्ञानवादी संदेश तुम्हा आम्हाच्या घरामध्ये पोहोचण्याचं काम केलं ते वंदनीय तुकडोजी महाराज. ज्या ज्या महापुरुषांनी देशासाठी, स्वराज्यासाठी आणि स्वधर्मासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली त्या तमाम वीरपुत्रांना मी प्राध्यापक शिवशंकर डोईजड मानाचा मुजरा करतो. जी जीभ माझी तलवारीच्या धारीवणी चलते माय, त्याच्या मागे दोघांचा आशीर्वाद आहे. एक म्हणजे माझी आई आणि दुसरे म्हणजे माझे वडील. आणि याच्या पाठीमागे सगळ्यात मोठी प्रेरणा आहे, जे उभा टाकण्याचं बळ प्रेरित केलं ते माझे शिकवणारे गुरु. शास्त्रामध्ये नोंद आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्या गुरूंना प्रथमतः मी नतमस्तक होतो. ज्या माईंनी मला इथं उभं केलं, 9 महिने 9 दिवस हाताच्या फोडावणी मला उदरामध्ये वागवलं आणि तुमच्या पुढे शहाणपणाच्या गोष्टी कमी वयामध्ये ध्यानाचं जे बाळकडू पाजवलं, ती माझी माय कशी होते तुम्हाला एका 4 कडव्यामधून सांगण्याचा प्रयत्न करतो. ठेच लागली तर माय माझी नजर काढायची, ठेच लागली तर माय माझी नजर काढायची, आधीच चिंध्या झालेल्या पदर पुन्हा फाडायची. माझी माय होती. पण सर आतांच्या माया बदलल्यात. हल्ली 10 वर्षापासून एक गाणं आपल्या महाराष्ट्रामध्ये थैमान घालतंय, नव्या जगाची नवीन फॅशन बघा हो, 4 लेकराची माय घालून फिरती झगा हो. कारण आताच्या माईंना झगा आलाय, त्याच्यामुळे पदर राहिला नाही. माझ्या माईला पदर होता. ठेच लागली तर माझी माय पदर काढायची, फाडायची आणि माझ्या जिथं ठेच लागली तिथं बांधायची. मी प्रथमतः तुमची माफी मागतो. मी परभणी जिल्ह्यातला असल्यामुळे माझ्या भाषेचं थोडंसं प्रभुत्व वेगळं आहे आणि इकडे कर्नाटक बाउंड्री लागत असल्यामुळे थोडंसं भाषेचं प्रभुत्व वेगळं आहे. मी बिरादार सरांना नाही म्हणलं, म्हणून समजून घ्या आपण एकाच महाराष्ट्राच्या मातीतले आहेत. माझा बाप कसा होता तेही सांगतो. माझा बाप घरावरचे पत्र फेरायचा, गरिबीच्या जखमा तो काळ्या डांबरानं भरायचा. माझ्या घराला पत्राला छिद्र असायचे आणि एक रेडिओ असायचा, त्याच्यामध्ये जळालेले शेला असायचे जे संपलेले म्हणतो आपण. ते शेल फोडायचे, त्याच्या पाठीमागनही डांबर निघायचं आणि पुढूनही डांबर निघायचं. ते चिमणीवर गरम करायचं आणि माझ्या बापाने जिथं छिद्र पडले तर त्या पत्राला माझ्या बापानं असे डाग द्यायचे, कारण माझ्या बापाला कळावं की माझं घर गळू नये. म्हणून माझ्या बापानं डांबराचे डाग त्या पत्राला दिले. म्हणून माझा बाप घरावरचे पत्र फेरायचा, गरिबीच्या जखमा तो काळ्या डांबरानं भरायचा. सालो साल पत्र फेरली, अखेर घरावरची पत्र घरावरच जिरली. या आईच्या वडिलांच्या चरणी मी नतमस्तक होतो. बंधूंनो, एका ठिकाणी म्हणलं जात आहे, आपण आपल्या माईला कसं वागवलं पाहिजे, आपल्या बापाला कसं वागवलं पाहिजे. सर, माझ्या घरात माझी आई पोती आहे, माझ्या घरात माझी आई पुराण आहे. म्हणून एक सुंदरशी ओवी आहे, पुण्या समान आई तीर्था समान आई, पुण्या समान आई तीर्था समान आई, माझ्या घरात माझी पोथी पुराण आई, पोथी पुराण आई, पोथी पुराण आई. म्हणून माय आणि बाप हे घरातलेच पोथी पुराण असले पाहिजे. शिवचरित्राकडे वळत असताना नियोजित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या कार्यक्रमासाठी आताच ज्यांचं नुकतंच 2 शब्दाचं मनोगत व्यक्त झालं ते याच नगरीचे पोलीस निरीक्षक साहेब आदरणीय डमाळे साहेब. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आपल्या सर्वांचे परिचित आणि आदर्श गुरुवर्य रावजादे सर, या नगरीचे तंटामुक्त अध्यक्ष दिनकररावजी जाधव साहेब, शिवाजीरावजी पाटील साहेब, हिराचंद्रजी जाधव, ज्यांनी मला इथं बोलवलं आणि मला फोन केला, सर माझ्या भागामध्ये एकदा यावं लागतं. ज्यांच्या पहिल्या हाकेला मी शब्द दिला, 1 वर्षाखाली सर तुम्ही सांगाल तेव्हा मी यायला तयार आहे, ते माझे मित्र आदरणीय बिरादार सर. ज्या तरुणांनी मला इथं बोलवलं, खरं तर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. परवा माझ्या घरामध्ये लग्न झाल्यामुळे माझी बायको नवीन होती आणि नवीन असल्यामुळे माझ्या आईने सांगितलं, बाळा आपल्या इथं पाहुणे येणार आहेत, आज सगळी व्यवस्था घरी करून ठेव.
पाहुणे येणार आहेत या हिशेबानं माझ्या बायकोने सगळी व्यवस्था करून ठेवली, झाडझूड केली, साफसफाई केली, टापटीपणा ठेवला. कालांतराने 5:45ची वेळ झाली. पाहुणे आले. हिवाळ्याचे दिवस असताना 5:45ला दिवस मावळतो. वस्त्रीमध्ये बसले. चहा पाण्याची व्यवस्था करणार इतक्यात माझ्या आईनं फरमान केलं बायकोला की जा दिवा लाव. माझी बायको उठली, घरात गेली, दिवा लावला. मधल्या घरात दिवा लागल्यामुळं बाहेर अंधार पडला. माझी पत्नी बेचैन झाली की बाहेर पाहुणे बसलेत आणि मध्ये दिवा लावलाय. त्यावेळेस तिनं दिवा उचलला, बाहेर आणला, तर मध्ये जिथं चहा करायला त्या ठिकाणी अंधार पडला. मग बायकोला वाटलं की बाहेर ठेवावं तर अंधार मध्ये पडालाय, मध्ये ठेवावं तर बाहेर अंधार पडालाय, काय करावं कसं करावं काहीच कळना. माझी माय उठली, उचलला दिवा, उंबरवट्यावर ठेवला, प्रकाश आतही पडला आणि बाहेरही पडला. या संयोजन समितीचे पोरं जे आहेत, जे प्रकाश आतही देणारे आहेत आणि बाहेरही देणार आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर अशा नियोजन आणि प्रयोजनाची या महाराष्ट्राच्या मातीला अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून असे पोरं उभा टाकले पाहिजेत. शिवचरित्र, शंभू चरित्र, स्वामी विवेकानंद चरित्र हे आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आता रुजलं पाहिजे. यासाठी हे तरुण प्रयत्न करतात. हे सर्वांसाठी मोलाची गोष्ट आहे. संस्काराचे बीज हे माईच्या गर्भापासूनच महाराजांना भेटले आणि महाराज या स्वराज्याचं देखणं स्वप्न आपल्या सर्वांसाठी दाखवून दिलं. बाळशिवबा 12 वर्षाचे होते आणि 12 वर्षाचे असताना सहजच वरंड्याच्या बाहेर येऊन, महालाच्या बाहेर येऊन बसले आणि मावळे स्वारी करत होते, जे घोड्यावर बसून स्वारी करत होते. 1-2-3 किलोमीटर घोड्यावर बसून ते मावळे स्वारी करायचे, 2-3 किलोमीटर पळत यायचे. बाळशिवबा 12 वर्षाचे होते आणि 12 वर्षाचे असताना बाळशिवबाला खूप आश्चर्य वाटायचं, आनंद वाटायचा की काय मोज आहे. आई साहेबांना परवानगी मागितली. मासाहेब, मी बी इच्छितो की मलाही घोडेस्वारी करायची आहे. त्यावेळेस मासाहेबांनी सांगितलं, हरकत नाही, तबेलातला जा, तुला जो घोडा आवडेल तो घोडा घे आणि त्या घोड्यावर तू स्वारी शिक. सोबतच्या मावळ्यांना सांगितलं की तुम्ही याच्या बाजूनी, महाराजांच्या बाजूनी घोडे लावून पळा आणि महाराजाला आतमध्ये पळू द्या. महाराजांनी छोटा लहान आकाराचा घोडा निवडला. महाराज घोड्यावर बसले. 2-3 किलोमीटर जातात, 2-3 किलोमीटर येतात, 2-3 किलोमीटर जातात, 2-3 किलोमीटर येतात. बाजूनी मावळे सगळे त्यांचे घोड्यावर स्वारी करत असतात. झालं काय, घोड्याचा पाय त्या मातीमध्ये फसला आणि घोडा खाली पडला. आता खाली पडल्याच्या नंतर महाराजांना रक्त निघायला लागलं. गुडघ्याला, कोपराला, डोक्याला मार लागला आणि लागल्याच्या नंतर महासाहेब अशा वरंड्यावर बसून पाहत होत्या शिवबा कसा घोडेस्वारी करतोय ते. क्षणाचा विलंब लागला नाही. महाराज पडले. त्याच वेळेस रक्त यायला लागलं आणि रक्त आल्याच्या नंतर सगळे मावळे घोड्याच्या खालून उतरले आणि पळत शिवबाकडे जायला लागले. त्यावेळेस महासाहेब जिजाऊंनी आदेश दिला, खबरदार, जर हात लावाल तर. आश्चर्य वाटलं बाळशिवबाला की महासाहेब म्हणतात खबरदार हात लावाल तर. शिवबा दबकले आणि तसंच खोपरखळ्या फुटलेला असताना शिवबा उठले, उभा टाकले. मनात एक सल राहिली की मासाहेबांनी दिलाच आदेश असा कसा, का दिला असे. आश्चर्य वाटू लागलं. विचारायची हिंमतही होईना गेली. पण बाळशिवबा मासाहेबाच्या जवळ जातात आणि विचारतात की मासाहेब, हरकत नाही, तुम्ही उचला आला नाहीत, हरकत नाही, पण जे मावळे माझ्यासोबत उचला आले होते त्यांना तरी निदान तुम्ही उचलू द्यायचं होतं. त्यावेळेस महासाहेब खूप सुंदर उत्तर देतात आणि सांगतात, राजे, एक गोष्ट ध्यानात धरा की तुम्हाला हे स्वराज्य निर्माण करायचंय आणि स्वराज्य निर्माण करायचं असेल तर स्वतःच्या बळावर उठावं लागतं. इथं दुसऱ्याने उठवण्याची गरज नाही. म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या मातीतल्या पोरांनी आता उभं टाकलं पाहिजे. स्वतःचं कर्तृत्व निर्माण केलं पाहिजे. तो आदर्श, तो छावा, तो कावा सदैव आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. सरांनी सांगितलं, महाराजाचे पोवाडे, महाराजाचं गुणकाय महाराष्ट्रापुरतं नव्हे, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू पुरतं नव्हे, अरे एवढेच काय, कदाचित महाराष्ट्रापुरते नव्हेच नव्हे
या जगामध्ये पुरून उरणारा इतिहास जर कोणाचा असेल तर तो माझ्या राजाचा आहे. आजही या महाराष्ट्राच्या कड्याकपारीमध्ये जात असताना आम्हाला नाद घुसतो, आमच्या कानावर सहजच नाद येतो, ते स्वराज्याच्या मातीचा वास आल्यासारखा. या स्वराज्याच्या मातीमध्ये खेळायला टपावर टपटप असा आवाज आम्हाला घोड्यांचा आजही येतो, जे की आमच्यामध्ये प्रेरणा देऊन जातात. खर तर इतिहास लिहिणाऱ्यांनी आमच्या इतिहासाचे वाटोळ केलं. रावजादे सर संभाजी राजांचा इतिहास तर विद्रूपपणे मांडला, ते तुम्हाला आम्हालाही माहित आहे. कारण एक गोष्ट मी प्रामुख्याने म्हणतो का लिहिणारे जर इतिहास लिहिणारे तुमच्या आमच्यासारखे माणसं असले असते तर आजचा इतिहास राजांचा आणि संभाजीचा वेगळा असला असता. कारण इतिहास लिहिणारे माणसं आपले नव्हते, इतिहास लिहिणारे माणसं हे फक्त 2.5% लोकांचे होते. म्हणून आपला इतिहास असा आहे. मग इतिहासाची जागृती करण्यासाठी, खरा इतिहास माणसासाठी प्रेरित करण्यासाठी आम्हाला अशा व्याख्यानाचं आयोजन करावं लागतं. परवा मी गावाला जात होतो, सहजच एक ड्रेस आणला, शर्ट अगदी बरोबर येत होतं, पण पॅन्ट थोडा एकीच जास्त होत होता. बरं नेमकं करावं तरी काय, काहीच कळेना. टेलरकडे गेलो, टेलर म्हणला वेळ नाही. घरी गेलो पत्नीकडे आणि पत्नीला म्हणलं एकीच पॅन्ट जास्त होतंय, मला कट करून इस्त्री मारून तुरपई मारून त्याला दे. पत्नी म्हणली मी काम करते, थोड्या वेळाने देते तुम्हाला. आईकडे गेलो, आईला म्हणलं आई एकीच पॅन्ट जास्त होतंय ग, मला एकीच पॅन्ट कमी कर, तुरपई मार, इस्त्री मारून दे, उद्या कार्यक्रमाला जायचंय. आई म्हणली बाळा तुला थांबावं लागेल, मी थोडस कामात आहे. बहिणीकडे गेलो, बहिणी म्हणली भैया मी थोडासा अभ्यास करते, थांबावं लागेल. तिथून पुढे गेलो माझ्या वहिनीकडे, वहिनीला म्हणलं एवढं एकीच पॅन्ट कमी करून द्या, तुरपई मारा, इस्त्री मारा आणि मला उद्या कार्यक्रमाला जाते. वहिनी म्हणली मी थोडंसं भैया स्वयंपाक करते आणि तुम्हाला 1 तासानंतर करून देते. राग आला, घरातलं कोणीच ऐकत नाही. गेलो, एकीच पॅन्ट कमी केला, कट केला, तुरपई मारली, इस्त्री मारली, ज्या कॅरी बॅग मध्ये आणला होता तीच कॅरी बॅग अडकून टाकली. 1 तासानंतर बायको आली, नवऱ्याचं काम करावं लागतंय म्हणली, एकीच पॅन्ट कमी केला, तुरपई मारली, इस्त्री मारली आणि ठेवून दिलं. परत अर्ध्या तासानंतर वहिनी आल्या, दिरानं कधीच काम सांगितलं नाही म्हणल्या, वहिनीने एकीच पॅन्ट कमी केला, इस्त्री मारली, तुरपई मारली आणि ठेवून दिला. बहीण म्हणली भावानं कधीच काम सांगितलं नाही, बहीण बी आली, एकीच पॅन्ट कमी केला, इस्त्री मारली, तुरपई मारली, ठेवून दिली. कार्यक्रमाला जायचंय, सकाळी पॅन्ट घालतोय ते काय त्याचा झाला बरमुडा. बंधूंनो खर तर हसण्याचा विषय नाही सर. ज्या वेळेस महाराजांच्या इतिहासाचं विद्रूपीकरण करायचं पडलं त्या वेळेस या हरामी लोकांनी इतिहास महाराजांचा कापला, कट केला. त्यांना वापरायचाय तसा इतिहास त्यांनी लिहून वापरला. महाराज संभाजीराजे होते रगेल आणि रंगेल, ज्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती, मी आधीच एक उल्लेख केला की संभाजी राजे हे देशातले पहिले वीर पुत्र आहेत. संभाजी राजे इतिहास वाचा, इतिहासातले पहिले वीरपुत्र संभाजी राजे आहेत, ज्यांनी स्वराज्यासाठी, स्वधर्मासाठी आणि या मातीसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. ते कसे काय असू शकते? 4 ग्रंथ लिहिणारा माणूस अविचारी आयुष्यात कधीच येणार नाही आणि आमची जीभ सुद्धा झडली पाहिजे तसे म्हणाय. म्हणून या 2% लोकांनी आमचा इतिहास जिथं जिथं कामी आला तिथं तिथं त्यांनी कापून त्यांच्यासारखा इतिहास त्यांनी रुजवण्याचं काम केला. हा सप्ताह खर तर आपण दुःखामध्ये साजरा गेली 2 वर्ष झालं करतोय. तुम्हाला माहितच असेल पुलवामा येथे 16 फेब्रुवारी 2019 ला एक हल्ला झाला. तो हल्ला करणारे पाकिस्तानी होते आणि त्या पाकिस्तानाने हल्ला केला. ज्या दिवशी हल्ला केला त्या दिवशी मी एक वर्तमानपत्राला लेख लिहिला होता आणि माझ्या लेखाचं नाव होतं सर्जिकल स्ट्राईक, गनिमी कावा आणि छत्रपती शिवराय. सर्जिकल स्ट्राईक, गनिमी कावा आणि छत्रपती शिवराय. जवाने सर खरंच आम्ही इतिहास वाचला नाही. खर तर सर्वात जास्त जर मूर्खपणा कोण केला असेल तर इथल्या इतिहास लिहिणाऱ्या लोकांनी इतिहास लिहिला पण ते माणसात रुजवलाच नाही, ते आपल्यापर्यंत येऊच दिला नाही.
जर कदाचित तो इतिहास आमच्या पसरोक आला असता तर आजची ही पिढी वेगळी आली असती. हल्ला झाला 14 फेब्रुवारी 2019ला. मग एक गोष्ट आम्ही शिकलो की 14 फेब्रुवारीला जर आमच्या भारतीय सैनिकावर हल्ला होत असेल आणि आमचे दरवर्षी सैन्य जर मारले जात असतील तर एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावं लागल की शत्रूची पुढून वार करण्याची ताकद नाही. आहे का? नाही. शत्रूची पुढून वार करण्याची ताकद नाही. आम्ही म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, भिडायचं असेल तर मनगटाला मनगट लावून भिडा, पण शत्रू आज आमच्याशी मनगटाला मनगट लावून भिडत नाहीत. मग इतिहासापासून काय शिकायचं? छत्रपती शिवाजी महाराज, सर्जिकल स्ट्राईक आणि गनिमी कावा हेच आपल्याला आता शिकावं लागल. कारण त्यांनी तर सोडून दिले पुढून वार करण्याचे. वो क्या उठाएंगे तलवार जिनके बाजुओं में जोर नहीं, वो क्या उठाएंगे तलवार जिनके बाजुओं में जोर नहीं, वो क्या चलाएंगे गोली जिनके सीने में होश नहीं, वो क्या उठाएंगे तलवार जिनके बाजुओं में जोर नहीं, वो क्या चलाएंगे गोली जिनके सीने में दम नहीं. लड़ते हैं बेजुबा से कभी मर्दों से लड़कर देखो, खंजीर भी उसकी और टुकड़े भी उसके होंगे. नाहीच नाही ताकद त्यांच्यात, नाहीच ताकद समोरून लढण्याची. कारण मग आम्हाला 350 वर्षानंतर एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की आम्हाला आता महाराजांचा गनिमी कावा वापरावा लागतो. मग असंच झालं सर. गनिमी कावाची किती उदाहरणं द्यायचे? महाराजांनी जेवढ्या काही लढाया केल्या त्याच्यातल्या बहुतांश म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी लढाया ह्या काळ्या कुट्ट अंधारातल्या म्हणजेच अमावस्याच्या रात्रीच्या. महाराज बसले का दोरीगंडी घालत, यज्ञ हवन करत, आज नाही कल नाही ना, नाहीच. महाराजांनी सबंध आयुष्यामध्ये अंधश्रद्धेला कधीच थारा दिला नाही. आठवून बघा, आठवून बघा. जेव्हा आपल्याकडे सर्जिकल स्ट्राईक झाली तेव्हा एक गोष्ट लक्षात आली आपल्या की आम्हाला आवश्यकता पडते ती आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची. संताजी माहित आहे आमच्या मुलांना, बरेच जणांना संताजी माहित आहे. संताजींनी औरंग्याच्या कळपात घुसून औरंग्याच्या तंबूचा कळस कापून आणला होता ना. संताजीने औरंग्याच्या कळपात घुसून औरंग्याच्या कळपाचा कळस कापून आणला होता. बिरादार सर, ती सर्जिकल स्ट्राईक होती. बर एवढेच काय, मी म्हणतो द्या एकदा भारतीय सैनिकाला परवानगी. नक्कीच रावजादे सर दुश्मनांचं मुंडकं कापून हातात आणणं गेले तर मग म्हणायचं. कारण महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, महाराजांच्या भारत मातेमध्ये, महाराजांच्या माय मातीमध्ये जन्माला आलेली ही मंडळी आहेत. ही तरुण आहेत. हे ध्येयासाठी, स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी स्वतःचं बलिदान देणारे तरुण आहेत, जवान आहेत. म्हणून त्यांना एकदा आपण सर्वांनी मोकळीक द्यायला पाहिजे की शत्रूचे मुंडके सुद्धा कापून आणल्याशिवाय राहणार नाहीत. सर्जिकल स्ट्राईकचे उदाहरण आणखी नाही देता येतील हो. आठवा कोंडाजी, आठवा कोंडाजी रातोरात फक्त 60 मावळ्यांना घेऊन पन्हाळगड काबीज करणारा. आठवा बाजी पासलकर फत्ते खानाला सळो की पळो करून सोडणारा. अरे एवढेच काय, आठवा बहिर्जी नाईक गुप्तहेराच्या चाणाक्ष बुद्धीतून कितीतरी मोहिमा सत्य करणारा आणि गुप्तहेराच्या हातावर तुरी देऊन येणारा बहिर्जी नाईक. एवढेच काय, अरे आठवा शिवाजी लाल महालावर रात्री अपरात्री दहशत पसरवणारा. मग कदाचित ही सर्जिकल स्ट्राईक नव्हे काय. म्हणून आम्हाला आज गरज पडते की आपल्या युद्ध नीतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीची, गनिमी काव्याची आवश्यकता आहे. म्हणून या भारत सरकारला मी विनंती करतो की जर आपल्याला युद्ध करायचं असेल तर त्यांच्यासारखं आता आपल्याला बाहेरूनच करावं लागेल आणि त्यासाठी बाहेरच्या देशांनी
जी अंगीकारली छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध नीती, तीच आपल्याला आज वापरावी लागेल. कारण आता तरुण भारतातले, या महाराष्ट्राच्या मातीतले, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने काही हरकत नाही. म्हणून विडा उचललाय त्यांनी. आजादी की ये शाम कभी होने नहीं देंगे, आजादी की ये शाम कभी होने नहीं देंगे, शहीदों की कुर्बानी बदनाम नहीं होने देंगे, जब तक है बूंद लहू का भारत माँ का नाम आंचल नहीं नीलाम नहीं होने देंगे, नीलाम नहीं होने देंगे. ठरवलंय आम्ही या भारत मातेचं आता संरक्षण करायचं. मग तोच कावा, तोच छावा पुन्हा वापरावा लागतो. एक साधारणच्या महाराजांच्या जीवनातली गोष्ट आहे. उत्तम प्रशासक बनायचंय ना, महाराजांचं एक उदाहरण खूप महत्वाचं आहे. उत्तम प्रशासक कसं बनलं पाहिजे? जंजिरा किल्ला तुम्ही ऐकला असेल, मुरुड जंजिरा. लायजी सरपाटील आणि मोरोपंत हे महाराजांचे खास आणि जवळचे विश्वासू. महाराजांचा पूर्ण हयातीमध्ये जंजिरा किल्ला जिंकता आला नाही, एवढी महाराजांच्या आयुष्यातली खंत आहे. बर झालं काय? महाराजांची खूप इच्छा होती की जंजिरा जिंकावा. कारण जंजिरा जर जिंकला तर काय होईल? तो समुद्रात येणाऱ्या परकीय दुश्मनापासून आपल्याला सावध करता येईल. पोर्तुगीज असतील, डच असतील किंवा बाहेरचे कोणते परकीय दुश्मन असतील, त्यांच्यावर आपल्याला वाच ठेवता येईल, नजर ठेवता येईल. म्हणून महाराजांना सल होती की मी जंजिरा जिंकावा. महाराजांनी एक सभा भरवली आणि सभा भरून सांगितलं आपल्याला जंजिऱ्याची मोहीम ठरवायची आहे. त्यासाठी या प्रांतातील जेवढे काही मावळे असतील त्यांना बोलावण्यात यावं. सभा भरली, बोलवलं आणि सांगितलं की जंजिऱ्याची आपल्याला तयारी करायची आणि या मोहिमेसाठी ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचंय त्यांनी होकार द्यायचा. त्यावेळेस युवराज लायजी सरपाटील आणि मोरोपंत पिंगळे हे दोघ जण समोर आले आणि सांगितलं लायजी सरपाटील कोळ्यानं, महाराज म्या जातो की, महाराज म्या जंजिरा आणतो की, महाराज म्या जंजिरा जिंकतो की. महाराज स्तब्धपणे त्याच्याकडे पाहत राहिले. अरे हे काय? थांब, थोडं थांब. मोरोपंत बाजूलाच होते. मोरोपंत म्हणले महाराज काही हरकत नाही, लायजी जातोय ना, जाऊ द्या, द्या एकदा आमच्यावर जिम्मेदारी. चल देऊन टाकली. महाराजांनी जिम्मेदारी दिली लायजी सरपाटील कोळी आणि मोरोपंत पिंगळेवर. मग झालं काय? महाराज म्हणले काय लागतंय ते तुला घेऊन जा. पण महाराज म्हणले एवढं काही नको, मला लागतंय तेवढं घेऊन जातो. पण तो समुद्रात होतो, काय करावं कसं करावं काही कळेना. जंजिऱ्याची मोहीम तर यशस्वी करायची आहे. महाराज मोरोपंत पिंगळे आणि लायजी सरपाटील एका खोलीमध्ये बसले आणि विचार करू लागले की आपल्याला मोहिमेची आखणी करायची. त्याने 2 तुकड्या तयार केल्या. पहिली तुकडी केली ती लायजी सरपाटीलाची आणि दुसरी तुकडी केली ती मोरोपंत पिंगळेची. मोजकच सैन्य घेऊन, थोड्याफार होड्या घेऊन आणि होड्यामध्ये शिड्या टाकून लायजी सरपाटील कोळी त्या समुद्राच्या लाठीने निघणार होते. हे ठरलं. कोण जाणार अगोदर पुढे? लायजी सरपाटील. आणि पाठीमागून कुमक घेऊन कोण येणार? मोरोपंत पिंगळे. मग लायजी सरपाटील मोरोपंत पिंगळ्यामध्ये व्यूहरचना ठरली. समोर पाठवण्यात आलं लायजी सरपाटलाला थोडेसे कुमक देऊन, होड्या देऊन आणि होड्यात शिड्या देऊन. ठरलंय काय बघा? ठरलंय समुद्रातून वल्लवत 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 होड्या घेऊन जंजिऱ्यापाशी जायचं आणि जंजिऱ्यापाशी गेल्याच्या नंतर होड्यातून शिड्या काढायच्या बिरादार सर आणि त्या जंजिऱ्याला लावायच्या. दुसरी कुमक येईल आणि ती कुमक सरसर सरसर शिड्यानं वर चढल आणि शत्रूच्या पहारेकऱ्यापासून खात्मा करीत जाईल.
ही ठरली व्यूहरचना. लायजी सर पाटील कोळी आणि मोरपंत पिंगळे तुकड्या घेऊन बाजूला झाले. मग तुकड्या घेऊन बाजूला झाल्याच्या नंतर काही तुकड्या त्यांनी तिथं पसरल्या, तर मोजकच सैन्य घेऊन लायजी सर पाटील समुद्रातून होड्या घेऊन शिड्या घेऊन वलवत बोटीनं निघाले. 1-1.5 मैलाचा प्रवास असेल. जंजिऱ्याच्या जवळ गेले. तो प्रसंग आठवा. आपण शत्रूवर आक्रमण करण्यासाठी जाणार आहेत. शत्रू वर जंजिऱ्यावर मोठमोठे टेंबे घेऊन जागते रहो, होशियार हे सगळं काही वरी चालत होत. करावं काय? जर बघितलं आपल्याला वरच्या सैन्यानं सावध झाले तर आपले मुंडके सुद्धा या घरला वापस येणार नाहीत असं लायजी सर पाटलांना वाटलं. पण स्वराज्यासाठी वेडे होणारे माणसं आहेत. तुम्हाला माहित आहे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जे काही वीर जवान आपल्यासाठी, जे काही मावळे आपल्यासाठी निर्माण झाले, त्यांनी स्वतःची आहुती दिली आणि महाराजांसाठी, स्वराज्यासाठी प्रत्येक मावळा समोर येत होता स्वतःचं मरण हातावर घेऊन. माहित होतं मोहीम जर अयशस्वी झाला तर निश्चित मरण आहे. तरीही उडून गेला नाही. महाराजांच्या बाहूला बाहू लावून होता. किंबहुना एवढेच नव्हे तर ज्या वेळेस स्वतः अंगावर तलवारी झेलण्याचं काम आलं त्या वेळेस स्वतः मावळा पुढे झाला. स्वराज्याचा ठेवा सदैव जपत राहावा म्हणून म्हणलं जातं, लाख गेले चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. म्हणून महाराजांना काही वेळा मावळे म्हणायचे की महाराज आम्ही असताना तुमची गरज काय? तो शत्रू कवडा, तुम्ही कवडे आणि तुम्हाला जायची आवश्यकता काही नाही. महाराजांच्या अनुपस्थितीत खातर कित्येक लढाया मावळ्यांनी यशस्वी केल्या. चाललेत समुद्रातून सरजीलाई पाटील वलवत गेले. जंजिऱ्याला अलगद जवळ जाऊन पोहोचले आणि पोहोचल्याच्या नंतर होड्या होत्या. होड्यातून शिड्या काढल्या आणि शिड्या उभ्या लावल्या. मग शिड्या उभ्या लावल्याच्या नंतर पाण्याची लाट येऊ लागली. लाट आली की ती शिडी कर्र वाजायची, वरी जायची. लाट गेली की ती शिडी कर्र वाजली की खाली यायची. कारण ती होडी होती, खालीवरी लाटणं व्हायची. लायजी सरपाटलाचं अंग धस करायचं, शरीरामध्ये धस व्हायचं. जर आवाज गेला, वरून टेंबे घेऊन फिरणारे द्वारपाळ आहेत, वरून टेंबे घेऊन फिरणारे त्यांचे सैन्य आहे, त्यांनी जर बघितलं तर होत्याचं नव्हतं होईल. आले परत पाण्याची लाट यायची. खाली शिडी आली की वाजायची, वरी शिडी आली की वाजायची. 1 तास झाला, 2 तास झाले, 2.5 तास झाले. मोरपंतांची कुमक काही आलीच नाही. वाट बघितली. 3 तास झाले, 3.5 तास झाले. 3:45ला आता उजडणार होतं. तेवढ्यामध्येच लायजी सर पाटलाला वाटलं की तिकडं काहीतरी वेगळं घडलंय. म्हणून त्यांनी स्वतःच्या होड्या शिड्या काढल्या आणि रिटर्न वापस महाराजांकडे आले नाहीत. बाजूला थांबले गेले. महाराजांना कळालं जंजिऱ्याची मोहीम अयशस्वी झाली. आता वाचलं लायजी सर पाटलांना की मला आता महाराज शिक्षा फरमावतील, काळ्या कोठडीत दाबून ठेवतील. इकडे लायजी सर पाटलाच्या मनात धस्स व्हायला लागलं. महाराजांनी बुलावा धाडला. लायजी सर पाटलांना बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर मोरपंत पिंगळे आणि लायजी सर पाटील मुजरा करून महाराजासमोर उभा टाकले. आता मोरपंतांनाही कळालं की या मोहिमेमध्ये लायजी सर पाटील कोळी अयशस्वी झाले. निश्चित महाराज कुठली तरी शिक्षा सुनावतील. आश्चर्य वाटू लागले. मनामध्ये शहारे उमटू लागले. काळी धस्स झालं आणि महाराजांनी फरमान केलं, लायजी शबास, लायजी शबास. पाठीवर हात टाकले आणि गळ्याला मिठी मारली. विश्वास बसना की माझी मोहीम महाराज अयशस्वी झाली. परत महाराज म्हणले, शाबास लायजी शाबास. अरे हे काय आश्चर्य.
मोरोपंत आश्चर्यानं लालजीसर पाटलाकडे आणि महाराजाकडे बघतात. महाराजांनी आदेश दिला, आजपासून लालजीसर पाटलांना पालखीचा मान द्या. पाटील महाराजांची पालखी म्हणजे आजचा कॅबिनेट मंत्री, लाल दिव्याची गाडी. म्हणजे काय, दररोज लालजीसर पाटलाच्या घरी कोतवाल ती पालखी घेऊन दारात जाणार आणि लालजीसर पाटील पालखीमध्ये बसून महाराजांकडे येणार. पालखीचा मान आश्चर्य वाटू लागलं. एवढं निश्चित झाल्याच्या नंतर लालजी पाटलाचा आनंदाला पारावार झाला. झालं कसं असं? मग एक गोष्ट लक्षात आली की मी पालखीचा मान घेणार नाही. महाराज नको, मला हे नको आहे. तुम्ही शाबासकी दिली हीच माझ्यासाठी लाख मोलाची गोष्ट आहे. म्हणून महाराजांनी पालखी स्वीकारली नसल्यामुळं आजही एका गलबताला नाव दिलेलं आहे पालखी म्हणून. खर तर इतिहास आगाध आहे. मग आम्हाला आता वाटतंय की शासक बनावं कोणासारखं, तर महाराजासारखं. शासन करता व्हावं कसं, ते महाराजासारखं. काही मोहिमा अयशस्वी झाल्या तरी महाराजांनी पाठ थापटली. काही यशस्वी झाल्या त्यांचं सुद्धा महाराजांनी कौतुक केलं. अरे कोणी यशस्वी झाल्याचं कौतुक करतं, पण ज्यांनी अयशस्वी झाले त्यांचं कौतुक करणारा आणि त्यांना उभारी देणारा जर एक राजा या महाराष्ट्रात जन्माला आला असेल तर तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराज वैभव महाराष्ट्राचं. महाराज गेले कर्नाटक स्वारीला, आंध्र प्रदेशाच्या मल्लिकार्जुन श्रीशैलम नावाचं एक तिथं गाव आहे आणि मंदिर आहे. मल्लिकार्जुन श्रीशैलमला बघितलं, मंदिर खूप सुबक सुभेदार आणि प्रशंसनीय होतं. अतिशय खूप चांगलं होतं. मन प्रसन्न महाराजाचं झालं. आणि महाराजाचं झाल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात आली, अरे याला चौकून कोपूर आहे पण एक कोपूर कमी आहे. महाराजांनी तिथल्याच मिस्त्र्यांना बोलवलं, त्या गवंड्यांना बोलवलं आणि त्या मंदिराचं चौथं कोपूर बांधायला लावलं. काय राजा आहे हो, महाराष्ट्राचा राजा कर्नाटक आंध्र प्रदेश मध्ये जाऊन तिथल्या मंदिरांचे घाट बांधतो, तिथल्या मंदिरांचे कळस बांधतो, तिथल्या मंदिरांचे कोपूर बांधतो. आणखी एक गोष्ट सांगू, महाराजांच्या संबंध उभ्या आयुष्यामध्ये हयातीत असताना महाराजांचं पहिलं मंदिर हे मल्लिकार्जुन श्रीशैलम इथं उभारलेलं आहे. काय वैभव आहे की आज तिथले लोक देवाच्याही पलीकडे महाराजांची पूजा अर्चा करतात. इतिहासाची करणी आहे. जर कदाचित इतिहास लिहिणाऱ्यांनी जर थोडा आणखीन इतिहासाच्या पूर्णांगाने आणि बाजू धरून इतिहास लिहिला असता तर कदाचित महाराजांचा इतिहास आज जगातला सर्वोत्तम इतिहास राहिला असता. महाराजांचं राजकारण बघा, समाजकारण बघा, अर्थकारण बघा, नीतिकारण बघा, नियोजन कारण बघा, या सगळ्या गोष्टीचा तंतोतंत गोष्टीचा उल्लेख होतो. अफजल खानाचा वध करण्यासाठी महाराजांना संबंध 1 वर्षाचं नियोजन करावं लागलं. म्हणले नाहीत आपण करू 1 घंट्यात 2 घंट्यात, करू अर्ध्या तासात 1.5 तासात, नाही ना. ही ताकद कोणात होती तर ती महाराजामध्ये होती. म्हणून आजच्या पोरांनी शिकलं पाहिजे, स्वतःच्या उभ्या आयुष्याचं नियोजन तुम्ही केलं पाहिजे. मायबापाने आपल्याला खूप मोठं केलंय, स्वतःच्या पायावर उभा करण्याचं काम केलंय. म्हणून आता तुमचं कर्तव्य आहे, आता तुमची पाळी आहे, तुम्हाला उभा टाकता आलं पाहिजे. तुम्ही स्वतः मोठे झाले पाहिजे, शिवचरित्र अंगीकारलं पाहिजे. एका गावामध्ये महाराज होता. गाव आपल्या गावाने असेल पण थोडस माळावर महाराज मठामध्ये राहत होते. गावामध्ये 3 पोरं होते खोडकर, हौशा, गौशा आणि नवशा नावाचे. जर कोणाचं नाव असेल तर माफी मागतो, बाळा लक्ष द्या.
मी तुम्हाला प्रश्न विचारतो पुन्हा. हौशा गौशा आणि नवशा नावाची 3 मुलं होती. महाराज चतुर ज्ञानी पंडित वेद पुराण पारंगत होते. सगळं गाव उठत होतं, महाराजाच्या दर्शनाला जात होतं. गावात त्या हौशा गौशा नवशाला वाटले की आम्हाला कोणीच विचारत नाही, मग नेमकं काय करावं, कसं करावं, आपल्यालाही लोकांनी विचारलं पाहिजे असं त्या मुलांना वाटलं. मग ते मुलांना वाटलं साहजिक आहे. मग त्यांनी ठरवलं की गावाने आपल्याला कुठला तरी मान दिला पाहिजे. आपण असं काही कर्तृत्व करू की गावाने काहीतरी मान दिला पाहिजे. त्याच्यात एक शान अवतार बसर म्हणला काही जमत नाही. मग म्हणला महाराजात आपण गावाच्या बाहेर हाकलून दिला तर मग तर लोक आपल्याला विचारतील. ते म्हणलं असं कसं आहे, महाराजाला का मारणार का? म्हणला तुम्ही जाऊन गाव मारील म्हणला आपल्याला. नाही म्हणला, मग नाही म्हणला ज्ञानी आला ज्ञानानंच हरवणे. बरं ठीक आहे म्हणला, ठरलं काय करायचं. एक जण हुशार होता, तिसरा चल म्हणला महाराजाकडे आपण ठरवू. गेले महाराजाकडे गेले, महाराजाच्या कुटीपाशी गेले. महाराजाला म्हणले महाराज म्हणले या पालक हो, बसा पाडस हो. अतिथी देवभावनुसार पाणी दिलं, पोहे खायला दिले, चहा दिला, सत्कार केला त्यांचा आणि बोला पाडस हो काय सेवा करू. महाराज म्हणले काही नाही, आम्हाला तुम्हाला हरवायचंय आणि इथून काढून द्यायचंय. ते म्हणजे हरकत नाही, पण कारण म्हणले तुम्ही खूप ज्ञानी आहेत. म्हणजे मी तर म्हणत नाही ज्ञानी आहेत, लोक म्हणतात. ठीक आहे म्हणजे लोक म्हणत असतील, मग आम्ही काही तुम्हाला असे प्रश्न विचारू की त्याचे तुम्ही उत्तर दिले तर तुम्हाला इथं राहण्याचा मान असेल, नाही तर सोडून जावं लागेल. महाराज म्हणले हरकत नाही, तुम्ही दिलेल्या प्रश्नाचे मी उत्तर देईल. जर मला नाही आले तर तुम्ही मला इथून काढून देऊ शकता. ठरलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 10ला येणार, प्रश्न विचारणार. हे गेले, काय करावं कसं करावं, महाराजाला प्रश्न कुठून आणावेत, काय करावेत, कसे विचारावेत. एका झाडाखाली बसले आणि झाडाखाली बसल्याच्या नंतर त्यांनी 3 प्रश्न स्वतः तयार करण्याचे ठरवले. एक सहजच एका झाडावर चिमणी बसली होती सर. चिमणी धरली आणि त्या चिमणीपासून 3 प्रश्न तयार केले. पहिला प्रश्न तयार केला की आपण जी चिमणी धरली ती चिमणी पाठीमागं धरायची, महाराजाकडे जायचं, महाराजाला विचारायचं महाराज आम्ही एक अशी वस्तू आणली तिचं नाव काय. ते बाजूचं हुशार होतं, ते म्हणले अरे काहीतरी सांगतील, पक्षी प्राणी नाही आमकुम तमकुम काहीतरी सांगतील. पुढे गेले, ते म्हणला माझ्याकडे प्रश्न आहे. म्हणजे काय? दुसरा म्हणला बर आम्ही पक्षी म्हणले तर कोणता पक्षी आहे, प्राणी म्हणले तर कोणता प्राणी आहे विचारू म्हणला. तिसरा म्हणला माझ्याकडे प्रश्न आहे, मी इथं सांगणार नाही, महाराजापाशीच सांगणार. चला ठरले. रात्रभर झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, महाराजापाशी गेले. महाराजांना पुन्हा पाणी दिलं, बसायला सांगितलं, बसले. पहिल्यानं म्हणलं महाराज आपलं ठरलंय. ते म्हणले हरकत नाही, विचारा. पहिल्यानं प्रश्न विचारला, चिमणी आणली होती पाठीमागे दस्तीत धरून नेलती. पहिल्यानं प्रश्न विचारला महाराज आम्ही एक अशी वस्तू आणली तिचं नाव काय. महाराज म्हणले आम्ही एक वस्तू आणली ती काय आहे. महाराज म्हणले पक्षी. त्यांना काहीच आश्चर्य वाटलं नाही. दुसरा प्रश्न विचारला त्यांनी, बर महाराज पक्षी आहे तर हा कोणता पक्षी आहे. महाराजांनी उत्तर दिलं चिमणी. पण ते तिसऱ्यानं प्रश्न फार भारी बनवला होता आणि त्याचं उत्तरही फार भारी ठरवलं होतं. महाराजाला प्रश्न विचारणार होते, महाराज बर तुम्ही सांगितलं आम्ही आणलेली वस्तू काय, पक्षी. पक्षी आहे कोणता, चिमणी. बर आता सांगा तो चिमणी जिवंत आहे का मेलेली आहे. पण याने एक उत्तर तयार करून ठेवलं होतं. महाराज जर जिवंत म्हणले तर पाठी मागत मुंडकं दाबून मारायचं आणि मेलेली म्हणली तर जिवंत दाखवायची. महाराज ज्ञानी विद्वान वेद पारंगत होते. त्याने दिलेलं उत्तर खूप सुंदर होतं. दिलेलं उत्तर इथं बसणाऱ्या मायबापांसाठी आहे, दिलेलं उत्तर इथं बसणाऱ्या तरुणांसाठी आहे, दिलेलं उत्तर हे लहान बालकांसाठी आहे. त्यांनी सांगितलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर पक्षी आहे, चिमणी आहे. दुसरा प्रश्न तिसरा विचारला होता महाराजांनी ते तुमच्या हातात आहे. म्हणून शिवचरित्र वाढवायचं का खुडवायचं हे तुमच्या हातात आहे. शिवचरित्र अंगीकारायचं का अंगापासून झटकायचं हे आता तुमच्या हातात आहे. शिवचरित्राचा झेंडा हे अगोदरच अटके पार लागलाय, पण त्याला आणखीन उंची वाढवण्याचं काम तुमच्या आमच्यात आहे.
बंधूंनो, तुमच्या माईचं नाव, तुमच्या बापाचं नाव मोठं करायचं का लहान करायचं तुमच्या हातात. तुम्ही स्वकर्तृत्वावर मोठे व्हायचं का स्वतःचा हीन दर्जा निर्माण करायचा हे तुमच्या हातात. स्वतःचं शिक्षण वाढून गुणवान, कीर्तिवान, विद्वान व्हायचं का गावात हिंडणारा एक नालायक टपोरी मुलगा व्हायचं हे तुमच्या हातात. केलंय मायबापाने काम, मोठं केलंय, खाऊपिऊ घातलंय, शिक्षण दिलंय. आता याच्या पुढच्या जिम्मेदाऱ्या शिवचरित्राच्या अध्यायातून, शिवचरित्राच्या अंगीकारातून, शिवचरित्राच्या दिलेल्या गुणांतून आपल्याला स्वतःचं कर्तृत्व निर्माण करायचंय. आणि हे कर्तृत्व निर्माण करण्यासाठी खूप काही करावं लागतं असं नाही. ते संबंध उभ्या आयुष्यामध्ये, संभाजी राजांच्या संबंध आयुष्यामध्ये, महाराजांच्या संबंध आयुष्यामध्ये, माँसाहेब जिजाऊंच्या संबंध आयुष्यामध्ये तुम्ही डोकावून बघा, पारखून बघा, निरखून बघा आणि शिवचरित्र वाचून बघा. तुम्हाला पारायण करायचेत ना, शिवचरित्राचे पारायण करा घरात. तुम्हाला पारायण करायचेत ना, माँसाहेब जिजाऊंच्या चरित्राचे पारायण करा. पारायण करायचे विवेकानंदांच्या चरित्राचे करा, निश्चितच तुम्हाला यश प्राप्त होईल. विवेकानंदांकडे एकूण बुद्धीपैकी 0.8% एवढी बुद्धी होती. 0.08%. जगातला विद्वान माणूस होता. विवेकानंदांनी जर एवढी छोटी बुद्धी वापरून, एवढ्या ह्याच्यामध्ये बुद्धीमध्ये जर एवढं मोठं अगाध ज्ञान जर या जगाला दिलं असेल तर आपल्यालाही बऱ्याचशा गोष्टी करता येतात. म्हणून या जयंतीच्या अनुषंगाने आपण सगळेजण इथं मोठ्या संख्येने जमलात. एकच आपल्याला या ठिकाणी घ्यायचंय की या शिवचरित्रातून आपण काय शिकलो, काय शिकाय पाहिजे आणि काय घ्यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी शिकल्या पाहिजेत. तरच कदाचित आपल्याला आपला सर्वांगीण विकास साधता येईल. बंधूंनो, सरांनी उल्लेख केला, मी शेवटच्या 10 मिनिटांमध्ये बोलून माझं आटोपणार आहे, कारण मला हे 200-250 किलोमीटर जायचंय. शिवचरित्र अंगीकारताना व्याख्यानाची आवश्यकता आहे, व्याख्यान मालेची आवश्यकता आहे. या व्याख्यानातून एक जरी मुलगा घडला गेला तर आपण असं म्हणू की आज जयंती साजरी केलेली सार्थकी झाली. एक शिकून गुणवंत झाला तर जवादेसर 7 पिढ्यांचं त्यांचं कल्याण होतं. विद्वान झाला तर त्याच्या 7 कुळाचा उद्धार होतो. हे गोष्ट आपण लक्षात ठेवा. मोठे व्हा, कीर्तिवंत व्हा, गुणवंत व्हा. या शिवजयंतीच्या अनुषंगाने मी तुम्हाला या ठिकाणी हेच उपदेश करणार आहे. एका ठिकाणी म्हणलं जातं, परिंदों को नहीं दी जाती तालीम उड़ने की, वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमान की, रखता है हौसला आसमान छूने का, उसको परवाह नहीं होती गिर जाने की, उसको परवाह नहीं होती गिर जाने की. तुम्ही ठरवलंय ना, बस गरज नाही एखाद्या पक्षाच्या पिल्लाला उडायची गरज सांगायची गरज नाही. शिवाजी महाराजांच्या मातीतले आपण माणसं आहेत. आपल्याला शिवचरित्र सांगण्या वाचण्याची गरज नाही, ती अंगीकारून आत्मसात करण्याची आणि स्वतःत उतरण्याची गरज आहे. बदललं पाहिजे. बदललं तरच आपला विकास होईल. काळाच्या ओघानं माणसं बदलली, काळाच्या ओघानं प्राणी बदलली, काळाच्या ओघाने निसर्ग बदलला. मग काळाच्या ओघाने आपण का नाही बदलाय पाहिजे? काळ कोणासाठी थांबला नाही, काळ कोणासाठी थांबणारही नाही. म्हणून आपल्याला ठरवायचंय की काळाबरोबर आपल्याला जायचंय की काळाबरोबर आपल्याला राहायचंय. संभाजी राजांचं हलाल करून निधन झालं. वीरपुत्र संभाजी राजांना हलाल करून मारण्यात आलं. एक छोटीशी आपल्यासमोर कविता सादर करतोय. देवाला आपण विनवणी करणार आहे की या जगामध्ये काय घडतंय. पेपरामध्ये बातम्या वाचतो तेव्हा बऱ्याचशा बातम्या ह्या आपल्याला वाचा वाटत नाहीत. खून असेल, मर्डर असेल, अत्याचाराचे असतील,
एवढेच काय, ज्या गोष्टी अनैसर्गिक आहेत अशा अनैसर्गिक गोष्टी सुद्धा आपल्याला पेपर वर्तमानपत्रातून वाचाव्या लागतात. मग आम्हाला ईश्वर आठवावा लागतो, पर्याय नसतो. या मातीमध्ये महाराजांचा जेवढा इतिहास पेरलेला आहे तो इतिहास अंगीकारला तर संबंध महाराष्ट्र हा एकजुटीचा निर्माण होईल. पण तो आम्ही अंगीकारायला तयार नाही, तो आम्ही स्वीकारायला तयार नाही, तो आम्ही आत्मसातही करायला तयार नाही. म्हणून आमच्या पुढे एकच प्रश्न भेटतो की आता देवा काय, हे का आघात केलास तू? किती अत्याचार अन्याय आम्हाला याही देही याही डोळा बघावे लागतात. विनवणी नावाची कविता आहे बिरादार सर, एकच उरलंय आमच्यापाशी आता विनवणी करायचं. का रे माझ दुरावार केला, कोणत्या जन्माचा बदला घेतला. नाही तर आताच्या पोरांना हे बरं वाटतंय. मी एका जागी गेलो सर, म्हणले सर कवी आहेत हो, थोडस आमच्यासाठी एक कविता म्हणून दाखवता. पण इथली मुलं तसे नाहीत. मी म्हणलं कोणती म्हणू? मी म्हणलं 2-3 कडवे म्हणून दाखवतो, त्याच्यातली तुम्ही जी म्हणून दाखवा म्हणताल ती म्हणून दाखवतो. इथं आल्याच बघितले हे पोरं खऱ्या मातीचे आहेत. इथले तरुण खरंच ध्येय वेडे. म्हणले सर म्हणून दाखवा, आम्हाला जी आवडेल ती म्हणायला होतो. मी म्हणलं एका कवितेचे 4 कडवे आणि दुसऱ्या कवितेचे 4 कडवे म्हणून दाखवतो, तुम्हाला जी आवडली ती म्हणायला वा. ते पोरं पुन्हा माझ्या भागा लागलं आणि पुन्हा म्हणले सर तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या, मला ती कविता पाठवून कॉलेजमध्ये म्हणायची. त्याची गरज नाही, आम्हाला गरज नाही. सखे सांगून गेल्यावर, तुला बोलून गेल्यावर बरं वाटतं. इश्काचा डाव भरला घाव मनी ग तुझ्या रुजला, इशाऱ्याने तू नाही म्हणणार पण बरं वाटते का नाही? शबास. मग प्रार्थना करावी लागते महाराजासमोर उभा टाकून. का रे मज दुरावार केला, कोणत्या जन्माचा बदला घेतला, कोणता हेतू तुला पूजण्याचा, कोणता हेतू तुला पूजण्याचा, कसला न्याय हा तुझपाशी आता, कष्ट करुनिया सोसिले रे घाव, कष्ट करुनिया सोसिले रे घाव, डोळे झाकोनिया पूजला रे देव, केले तीर्थवारी पूजली पंढरी, केले तीर्थवारी पूजली पंढरी, एवढे करुनिया नसे कैवारी, अन्याय हा झाला झोपी कसा गेला, अन्याय हा झाला झोपी कसा गेला, भर दिवसारे अत्याचार झाला, हेची विनवणी सुखी ठेव जनी, हेची विनवणी सुखी ठेव जनी, पापाची वासना नको देऊ मनी, पापाची वासना नको देऊ मनी. धन्यवाद. माणसाने आता बदललं पाहिजे, काळ हा बदललेला आहे. आपण सर्वजण इथं मोठ्या संख्येने जमलात, मला बोलवला, माझा यथोचित स्थान सत्कार केला. आपण साऊंड सिस्टम दादा खूप छान आहे. तुमच्यासाठी एक शेर म्हणतो. आपकी दोस्ती की रोशनी ऐसी है कि हर तरफ उजाला ही उजाला नजर आता है, आपकी दोस्ती ऐसी है कि हर तरफ उजाला ही उजाला नजर आता है, सोचता हूँ घर की बिजली कटवा दूं और आपको घर पे बिटवा दूं. बहुत बढ़िया. खूप सुंदर साऊंड सिस्टीम आहे. जमाना बदललाय. मी आधीच म्हणलं माय, पहिल्याचा जमाना होता, माझी माय जात्यावर गाणं म्हणायची. काय म्हणायची जात्यावर गाणं? आजीला फोन आला ना, तवाचा का जमाना बाई,
लय युग होतय सत्य, तवाचा ग जमाना बाई लय युग होतय सत्य, जेवती नंदा ताट उचलती भावज. जमाना बदलला, आताचा ग जमाना बाई दिसलय आलंय खोट, आताचा ग जमाना बाई दिस आलंय खोट, जेवती भाव जया नंदा उचलती ताट. म्हणून काळानुसार बदल झालाय. खूप सुंदर कार्यक्रम आपण सर्वांनी शांतचित्ताने ऐकून घेतलात. नजर चुकीनं बोलता बोलता शिवचरित्रातून माझा एखादा शब्द गेला असेल तो माझ्या वाणीचा दोष समजावा, आणि जी काही मला सद्विवेक बुद्धिबोध सुचली ती मी तुमच्या समोर मांडली. ते माँसाहेब जिजाऊंचे आशीर्वाद, माँसाहेब जिजाऊंची प्रेरणा समजावं. याच ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आकाश की बुलंदियों पे नाम हो आपका, चांद की धरती पे मुकाम हो आपका. आकाश की बुलंदियों पे नाम हो आपका, चांद की धरती पे मुकाम हो आपका. हम तो रहते छोटी सी दुनिया में, पर खुदा करे सारा जहां हो आपका, खुदा करे सारा जहां हो आपका. धन्यवाद. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय.